नमस्कार, मी सचिन गवई, सत्य साक्षीदार न्यूज चॅनल संपादक. आपण आलो आहात आता प्रभाग क्रमांक 4 मधील इच्छुक उमेदवार संचिता शशिकांत बिर्जे. मॅडम, आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव संचिता शशिकांत बिर्जे. प्रभाग क्रमांक 4 ब मधून छत्री हा चिन्ह आहे. अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहिले. अपक्ष म्हणूनच का निवडणूक लढवत आहात? अपक्ष म्हणून आजपर्यंत आम्ही भाजपकडून काम केले आहे, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून, आणि आम्हाला तिकीट देण्यात डावलण्यात आलंय. अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिलंय. ठीक आहे. प्रभागाच्या विकासासाठी कोणकोणती कामं कराल निवडून आल्यानंतर? प्रभागाच्या विकासासाठी पाण्याची समस्या असू दे, गटरी असू दे, रस्ते, हे काही केलेले नाहीत. आजपर्यंत निवडून आलेले सगळे उमेदवार मत मागण्यासाठी तेवढं येतात आणि नंतर इकडं 5 वर्ष कोणी येत नाही. त्यामुळं आम्हाला हे जनतेच्या कल्याणासाठी आम्ही उभं राहिलंय. त्यांच्या अपेक्षा आहेत, आम्ही उभं राहून काहीतरी ह्या प्रभागासाठी करावं, त्यांची जनतेची इच्छा आहे, म्हणून आम्ही उभे राहिलो. सत्य साक्षीदार ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला काय संदेश देणार आहात? आम्ही जनतेला हे सांगू इच्छितो की त्यांच्या इच्छा सगळ्या आम्ही पूर्ण करू. तिने म्हटलेलं सारखं सगळं पूर्ण करू, हेच मी सांगू शकतो. सगळी कामं करू तिने म्हणाल ते. त्याशनी जे हवं आहे ते आम्ही सगळं करू. या भागासाठी, या प्रभागासाठी, 4 नंबरच्या जनतेसाठी सगळी कामं करू आम्ही. निवडून आल्यानंतर पहिलं काम कोणतं हाती घेणार? निवडून आल्यानंतर पहिलं काम पाण्याचं. हे जी महिलांची खूप मोठी समस्या आहे, महिलांच्यासाठी पाण्याची. रात्रीचं पाणी सोडतात, पहाटे सोडतात, त्याला वेळ नाही आहे. काही 8-8 दिवसानं सोडतात. हे पहिली महिलांची ही समस्या आम्ही पूर्ण करू, पाण्याची. भागातील अनेक विकास कामं आधी जे राहिलेले आहेत त्या संदर्भात बोलता. कोणकोणती कामं राहिलेली? भागातील विकासासाठी रस्ते. कोणकोणती कामं राहिलेली आहेत? रस्ते, गटरी साफ नाहीत. मुळात गटरी केलेलेच नाहीत. त्यामुळं गटरीची पहिली समस्या आम्ही पूर्ण करू. नंतर हे रस्त्याची पण कामं राहिली आहेत. मध्ये खड्डे ते भरपूर आहेत, त्यामुळं ते पण आपण पूर्ण करू. जनता आपल्याला कौल देईल का? हो, देईल. विश्वास आहे आमचा. तेवढं जनतेसाठीच उभारलंय. आमची अशी अपेक्षा नव्हती, पण जनतेने फोर्स केल्यामुळे आम्ही उभे राहिले अपक्ष म्हणून. भाजपचं तिकीट दिलं नाही, मग अपक्ष म्हणून उभं राहिलंय आम्ही. जनता आम्हाला उभं राहायला फोर्स केली ना, त्यामुळं. ठीक आहे. मॅडमांचा निश्चय आहे की जनतेचा कौल त्यांच्या बाजूनच येईल. तुम्ही निवडून आल्यानंतर पाण्यासंदर्भात बोलू शकता. हा, निवडून आल्यानंतर पाण्याची समस्या पूर्ण करू. ठीक आहे. शशिकांत बिर्जे दादा. विभागामध्ये इकडे असं झालेलं की बाबा, जे नेते लोक आहेत, जुने लोक, त्या लोकांनी आयतागत अशी कामं म्हणजे काही केलेलेच नाही. फक्त इलेक्शन पुरतं यायचं आणि परत 5 वर्ष तोड दाखवायचं नाही. आणि काही भाग आहे जसं मागास राहिला तसं मागासच राहिले. त्याकरता हे आम्ही प्रयत्नशील आहोत.